हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी रिपोर्टर CAK कसं फ्रॉम KKCS स्टुडिओ रूम. स्टुडंट्स, आता महाट्रान्सकोचे फायनली एक्झामचा आपण वेट करतो. तो एक्झामची डेट आली 6 जुलै, पण 30 जून संपत आला तरी सुद्धा ॲडमिट कार्ड अवेलेबल झालेलं नव्हतं. आणि नॉर्मली आपल्या डोक्यात एकच की 10 दिवस आधी तरी ॲडमिट कार्ड येतं, कमीत कमी 8 दिवस आधी तरी येतं. आता 30 जून आलाय, एक्झामला फक्त 6 दिवस राहिले. जर 6 म्हणजे 30 जूनपर्यंत ॲडमिट कार्ड आलेले नाही आहेत तर डेफिनेटली एक्झाम पोस्टपोन होणार. अशा खूप साऱ्या चर्चा, खूप साऱ्या स्टोरीज झाल्या. फायनली या सर्व चर्चांना पूर्णविराम. मुलांनो, IBPSच्या वेबसाईटवर ॲडमिट कार्ड अवेलेबल झालेलं आहे. आता त्याच्यात दुसरा ट्विस्ट असं आहे, काही जणांचं म्हणणं, सर आम्ही पण हे ऐकलं सर न्यूज, पण ती जी लिंक आहे ना, बरेच ग्रुपवर चर्चा चालू ही की सर ती लिंक वर्क नाही करते. ओके, लिंक इज नॉट वर्केबल, ती ओपनच होत नाहीये लिंक, असं काहीतरी प्रॉब्लेम येतोय. मुलांनो, ह्या चर्चेला सुद्धा पूर्णविराम मी तुमच्यासमोर लगेच देतो. येस मुलांना, ही स्क्रीन तुम्ही बघू शकतात. कॉल लेटर ऑनलाईन एक्झामिनेशन. आय शो यू द स्क्रीन इन डिटेल. हां, बघा मुलांना, स्क्रीनकडे बघा. कॉल लेटर ऑनलाईन एक्झामिनेशन रिक्रुटमेंट हे ऑफकोर्स महाट्रान्सकोच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. आणि मुलांना तुम्ही बघू शकता 30 जून 2025ला म्हणजे आत्ताच जस्ट काही मिनटं आधी हे ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल झालेलं आहे कॉल लेटर डाउनलोड करायचं ऑप्शन. आणि 26 जुलै 2025 हे डाउनलोड करायचं ऑप्शन आहे. ठीक आहे मुलांना, रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड हे दोघी गोष्टी टाकल्यानंतर लॉग इन केल्यावर इझिली ॲडमिट कार्ड डाउनलोड होतं. जर तुम्हाला शंका असली तर इथं प्रोसेस पण सुद्धा दिलेली आहे. हाऊ डू आय डाउनलोड माय कॉल लेटर. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न असा की सर हे डाउनलोड होतं आहे का फक्त दाखवलं जातं आहे पण वर्क नाही करत आहे. मुलांना, मी माझं स्वतःचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून बघितलं. ठीक आहे, माझी एक्झाम कुठे, नाशिक रोडला आर्टलरी सेंटर रोडला एक कॅम्पस आहे, तिथे एक्झाम आहे. ठीक आहे, आय ऑल्सो तुम्ही जर बघितलं असेल फॉर्म कसा फिलअप करावा त्याच्यासाठी मी स्वतः फॉर्म फिलअप केला होता ते तुम्हाला समजावं म्हणून. तर माझा सुद्धा आर्टलरी सेंटर नाशिक रोडला एक्झामसाठी नंबर आलेला आहे. व्हेन्यू कोड 13,042 व्हेन्यू कोड आहे त्याचा. ठीक आहे, दुसरी गोष्ट, तर प्रोसेस डिफिकल्ट आहे, काहीच प्रोसेस डिफिकल्ट नाही. म्हणजे पहिल्यांदा जे एक्झाम देतात त्यांना हा प्रश्न पडतो, म्हणून मी ते क्लिअर करतोय मुलांना. जे रेग्युलर एक्झाम देणार आहे, ज्यांना IBPSचा पॅटर्न वगैरे सगळ्या गोष्टी माहिती, त्यांना गरजच नाही बाकीचं काही. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न जो मनात आहे किंवा होता की सर आम्ही जे ऐकलं आहे त्याप्रमाणे की एक्झाम पोस्टपोन व्हायचे चान्सेस आहेत का. हां, पोस्टपोन व्हायचे चान्सेस का वाटले होते मुलांना, मला सुद्धा वाटलं. आणि त्यातल्या त्यात कॉल लेटरची डेट बघा तुम्ही, कॉल लेटर मुलांना कधीही कसं असतं, ऑफकोर्स 8-15 दिवस आधी जे पण आहेत, 8-10 दिवस आधी वॉट एव्हर, ॲडमिट कार्ड आल्यानंतर एक्झामच्या दिवसापर्यंत डाउनलोड करायला ऑप्शन अवेलेबल असतं. आता इथे जर 26 जुलैपर्यंत डाउनलोड करायचं ऑप्शन अवेलेबल केलं आहे आणि मग एक्झामची डेट 26 जुलैच असेल, हा प्रश्न माझ्या मनात आला. आणि त्या मिनिटाला मी ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं आणि त्या ॲडमिट कार्डवर क्लिअर कट मेन्शन आहे मुलांना, 6 जुलै 2025 संडेच्या दिवशी 4 वाजता रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे आणि एक्झाम आहे. ठीक आहे, एक्झाम आहे. आता मुलांना TCSच्या I1 सेंटरवरच एक्झाम आहे का नाही आहे का. आता प्रॅक्टिकली स्पीकिंग ऑफकोर्स आपली मागणी हीच होती की आपली एक्झाम कुठे झाली पाहिजे, TCS I1 सेंटरवर. ठीक आहे, दुसरी मागणी आपली की मराठीमध्येच पेपर झाला पाहिजे. न्यूजमध्ये असं ऐकण्यात येतं आहे की आता जस्ट मुलांचे खूप सारे मेसेज येत आहेत, सर पूर्णपणे इंग्लिशमध्ये पेपर होण्याचे चान्सेस आहेत. पहिली गोष्ट मुलांना, याच्या आधी 2016 जी परीक्षा झाली होती पूर्णपणे इंग्लिशमध्येच झालेली होती. ओके, ऑफकोर्स मुलांना, मला मराठी असल्याचा अभिमान आहे, मी मराठी मुलांच्या समर्थनात आहे. मराठी म्हणून आपण पूर्ण पुढाकार घेतला पाहिजे, मेल केला पाहिजे, मेल कॅम्पेन केलं पाहिजे, ट्विट कॅम्पेन केलं पाहिजे. पण स्टुडंट्स, आता कॉल लेटर आलेलं आहे, एक्झाम सेंटर सिलेक्ट झालेले आहेत. पहिली गोष्ट, हे सगळं क्लिअर असताना तरीसुद्धा मेल करायचं आहे, हरकत नाही. मी मेलचा ड्राफ्ट तुम्हाला देतोय. ऑफकोर्स आपण प्रयत्न करूया, अजून सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही. कोणाला करायचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कंटेंट पण देतो, म्हणजे टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावर मी पूर्ण डिटेल लेटर टाकतो. कॉपी पेस्ट करा, मेल करा, ट्विट करा. बरोबर. दुसरी गोष्ट मुलांना, हे म्हणजे माइंडसेट तुमचा रेडी ठेवा की हे बदलणार नाहीये, सर्व इंग्लिशमध्ये असू शकतं. मुलांना, आपण जेव्हा क्लास 11th एंट्री केली ना, 11th ज्या दिवशी एंट्री केली, मला अजूनही आठवतो 2008 मध्ये मी म्हणजे आमचं गाव सोडून फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी नाशिकला आलो होतो. आणि पर्पज काय होता माहिती आहे, इंग्लिशमध्येच कॉमर्स पाहिजे. आणि इथे आल्यावर माहीत पडलं की मराठी असो इंग्लिश असो, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय मराठीत नसतोच. हे तुम्हाला पण माहिती आहे, 11वी पासून कधीच, म्हणजे 11वी असो ग्रॅज्युएशन असो, अकाउंट्स हा मराठीत नव्हताच. मुलांना थोडासा माइंडसेट पण रेडी ठेवा. ठीक आहे, लढायचं आहे, भांडायचं आहे, सगळं ठीक आहे, मी तुमच्या अपोजमध्ये नाही आहे, मराठी भाषेमध्ये असलाच पाहिजे महाराष्ट्रातला पेपर. पण जर नसेल तर काय रडायचं की लढायचं, दॅट इज युअर चॉईस. रडू पण आपण, पण फक्त रडायचं नाही, सोबत लढायची पण तयारी ठेवायची. नाही आहे, ठीक आहे, चला इंग्लिश ते इंग्लिश. मुलांना, इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये येतो, रिझनिंगचा पार्ट मराठीचा पेपर कंटेंट मराठीमध्ये येतो. रिझनिंगचा थोडाफार पार्ट असेल तर मुलांना थोडं
बी प्रिपेअर्ड, द्यायचंच आहे आपल्याला पेपर. ठीक आहे, जसा येईल तसा, जिथं येईल तिथे, जे एक्झाम सेंटर असेल तिथे. पण तरी सुद्धा मेल ड्राफ्ट केलेला आहे. मेल ड्राफ्ट सेंड करायला हरकत नाही, करायचं असेल तर. पण माइंडसेट रेडी ठेवा, जिथे एक्झाम झाली तिथे जायचंय, जसा पेपर द्यायला तसं द्यायचं आहे. ठीक आहे, विश यू ऑल द बेस्ट. मुलांना पुढच्या अपडेट सोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट आणि हॅपी लर्निंग विथ रिपोर्टर के के सर. टेक केअर, बाय बाय.